नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची माहिती आहे. 15 मेची सर्वात मोठी अपडेट, अतिशय महत्त्वाची माहिती बघा. 30,000 रुपये कर्ज सुरू. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी 30,000 रुपयांचं जे कर्ज आहे ते सुरू होणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 30,000 रुपयांचं कर्ज तुम्हाला आता या ठिकाणी सुरू होणार आहे. त्याविषयीची अतिशय महत्त्वाची माहिती जी ती देण्यात आली आहे. सोबतच पाहू शकता बघा, 4 जणांवर कारवाई. महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेमुळे 4 जणांवर कारवाई करण्यात आली. कशा संदर्भातची कारवाई आहे, का कारवाई झाली ते पण आपण पाहणार आहोत. सोबतच पाहू शकता बघा, आता ह्या ठिकाणी जे काही मेचा हप्ता आहे, तर मेच्या हप्त्याच्या संदर्भातची पण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मेचे जे पैसे आहेत, तर ते पैसे तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होतील त्याची पण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. पटापट लाईक करून टाका बरं, सर्वांनी पटापट व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. बघा, आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगतो. आणि मेचा हप्ता कधी तुमच्या खात्यात जमा होईल त्याची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. आत्ताच तुम्हाला एप्रिलचा हप्ता जो आहे तो एप्रिलचा हप्ता जमा झालेला आहे. आता मेचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होईल त्याची अपडेटसुद्धा आपण आता ह्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता थोडाही वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. बघा, सर्वात महत्त्वाची आणि लोकप्रिय योजना आहे. महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय योजना, महत्त्वाकांक्षी योजना. महाराष्ट्राच्या कुठल्याही आपण कान्याकोपऱ्यात गेलो तरी देखील आपल्याला लाडक्या बहिणींच्या तोंडून फक्त लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळते. लाडकी बहीण योजनेचे पैसे आले होते म्हणून हे घेतलं ते घेतलं, लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत, अशीच चर्चा आपल्याला त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कुठल्याही कान्याकोपऱ्यात आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बघा, विधानसभा निवडणुकीत ही योजना टर्निंग पॉईंट ठरली. महायुतीला महाविजय मिळवून देणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आता सरकार मोठा निर्णय घेत आहे. बघा, सर्वात मोठा निर्णय आता सरकार या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी घेत आहे. हा मोठा निर्णय काय तर सर्वात मोठा आणि तुमच्यासाठी जवळपास सर्व महिलांना आवडणारा हा निर्णय. बघा, सर्व महिलांना हा जो काही निर्णय आहे तो आवडू शकतो. काय निर्णय सरकार घेणार आहे तर त्याची माहिती आपण आता ह्या ठिकाणी पाहूया. बघा, तर बघा, या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना 30,000 ते 40,000 रुपयांपर्यंतचं अर्थसहाय्य मिळणार आहे. बघा, हा जो काही निर्णय सरकार घेणार आहे तर यामुळे लाडक्या बहिणींना 30,000 ते 40,000 रुपयांपर्यंतचं अर्थसहाय्य मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याबाबत नेमकं काय म्हटलेलं आहे जाणून घेणार आहोत आपण. बघा, महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याबाबत वक्तव्य केलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नांदेड येथे एक कार्यक्रम पार पडला. यावेळी अजितदादा पवारांनी लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी दिली. बघा, आनंदाची बातमी दिली. अजितदादा पवार म्हणाले, लाडक्या बहिणींना सांगायचे की अनेक जण योजनेबाबत गैरसमज पसरवतात. लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये दिले जात आहेत. एखाद्या महिन्यात हप्ता मिळण्यास उशीर झाला तर विरोधक अफवा पसरवतात. लाडक्या बहिणींनी या अफवांवर विश्वास ठेवू नये. लाडकी बहीण योजना बंद होणार नाहीये, अजितदादा पवार पुढे म्हणाले. बघा, या ठिकाणी लक्षात घ्या काय म्हटलेले, अफवांवर विश्वास ठेवू नये, लाडकी बहीण योजना बंद होणार नाहीये. आता जर आपण पाहिलं तर एप्रिलचा हप्ता एप्रिल महिन्यात आला नाही म्हणून भरपूर महिलांच्या कमेंट्स होत्या, दादा पैसे आलेले नाही आहेत, दादा तुम्ही खोटी माहिती सांगतात, दादा पैसे आलेले नाही आहेत, दादा एप्रिलचा हप्ता आला नाही, दादा योजना बंद झाली. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या कमेंट्स लाडक्या बहिणींच्या होत्या. पण मी नेहमीच तुम्हाला सांगत असतो आणि आपल्या चॅनलवर नेहमीच तुम्हाला खरी माहिती मिळते. बघा, खरी माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देतो. खोटी माहिती देत नाही आणि देणार नाही, कधीच देणार नाही. कारण बघा, या ठिकाणी तुमचा पण विश्वास आपल्या चॅनलवर आहे, त्यासाठी मी तुम्हाला खरी माहिती देतो. आणि एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात मी तुम्हाला सांगितलं होतं एप्रिलचा हप्ता मिळणार म्हणून, तर तुम्हाला मिळालेला आहे. बरोबर, सर्वांना एप्रिलचा हप्ता आलेला आहे का? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे. आता बघा, पुढे अजितदादा पवार काय म्हणाले की लाडक्या बहिणींना दरमहा लाभ मिळत राहणार आहे. दर महिन्याला तुम्हाला लाभ मिळत राहणार आहे. योजना बंद होणार नाही आहे, योजना पण बंद होणार नाही आहे. उलट
नवा प्रस्ताव आणला जात आहे. बघा नवीन जो काही प्रस्ताव आहे तो पण शासन आणत आहे. त्यासाठी काही बँका पुढे आलेल्या आहेत. नांदेड जिल्हा बँकेसोबत मी बोलणार आहे. काही सहकारी बँका खूप चांगल्या आहेत. योजनेचे दरमहा 1500 रुपये लाडक्या बहिणींना मिळतात. त्याऐवजी लाडक्या बहिणींना 30 ते 40 हजार रुपयांपर्यंतचं अर्थसहाय्य द्यायचं आणि त्या कर्जाचा हप्ता योजनेतून वळता करता येईल. सरकार बँकांसोबत चर्चा करणार असून महिलांना उद्योगासाठी भांडवल म्हणून 30 ते 40 हजार रुपये उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. पाहू शकता बघा काय म्हटलेलं आहे, कर्जाचा हप्ता जो आहे तो तुमचा योजनेतून वगळला जाणार आहे. म्हणजे योजनेतून तुमचे पैसे जे ते त्या ठिकाणी योजनेतून तुमचे पैसे ह्या ठिकाणी कमी होत राहतील. योजनेमधून तुमचा हप्ता त्या ठिकाणी कट केला जाईल. म्हणून तुमचे जे काही पैसे आहेत कर्जाचे ते कमी होतील आणि तुमचा व्यवसाय पण तुम्ही वाढवू शकता. जर समजा तुमच्या व्यवसायामधील प्रॉफिट तुम्ही 30 ते 40 हजार रुपयांचं अर्थसहाय्य घेऊन तुमचं जर प्रॉफिट त्या ठिकाणी 10,000 रुपये असेल, 20,000 रुपये असेल, 60,000 रुपये असेल, जे काही तुमचा प्रॉफिट असेल तर तो प्रॉफिट तुमच्यासाठी राहणार आहे. तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा हप्ता त्या ठिकाणी द्यायचा नाही आहे बँकेला. फक्त तुमच्या योजने जी आहे ती योजना सुरूच राहील. त्या योजनेतून तुमचा हप्ता जो आहे तो हप्ता त्या ठिकाणी कट होईल आणि त्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी तुमचे जे काही 30 ते 40 हजार रुपयांचं भांडवल आहे ते तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल उद्योगासाठी. त्यामध्ये तुम्हाला जो काय आवडत असेल तो व्यवसाय तुम्ही करू शकता. तो व्यवसाय जर तुमचा वाढला किंवा तुमचं कर्ज पूर्ण फिटलं, म्हणजे जर समजा आपण म्हटलं की तुमचं पूर्णच्या पूर्ण कर्ज जे त्या ठिकाणी फेडून झालेलं आहे, 30,000 असतील किंवा 40,000 रुपये पूर्णच्या पूर्ण त्या ठिकाणी ते संपलेलं आहे. त्या ठिकाणी आपण जर म्हटलं तर पूर्णच्या पूर्ण त्या ठिकाणी तुम्ही पैसे जे ते त्या ठिकाणी वापस केलेले आहेत. आता तुम्हाला पुन्हा जर कर्ज लागत असेल तर तुमचा चांगला व्यवहार पाहून तुम्हाला पुन्हा 50,000, 60,000 किंवा जेवढं काही तुम्हाला कर्ज बसत असेल तेवढं कर्ज तुम्हाला बँका उपलब्ध करून देऊ शकतात लाडकी बहीण योजनेच्या हमीवर. बघा पुढे काय म्हटलेलं आहे, लाडक्या बहिणींना उद्योग सुरू करायचा असेल आणि भांडवल नसल्यास या योजनेच्या हमीवर, बघा या योजनेच्या हमीवर लघुउद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेच्या पैशातून भरण्याची योजना सरकारच्या विचारात आहे, असंही अजितदादा पवार म्हणालेले आहेत. राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. राज्यातील 2 कोटींहून अधिक बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा होत आहेत. लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये जे ते राज्य सरकारकडून देण्यात येत आहेत. पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट DBT मार्फत पैसे जमा होत आहे. आतापर्यंत एकूण 10 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहेत. आता मे महिन्याचा म्हणजेच 11वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. बघा आत्ताच तुम्हाला 10 हप्ते म्हणजेच आत्ताच तुम्हाला एप्रिलचा हप्ता जो आहे तो देण्यात आलेला आहे. 2 मेला एप्रिलचा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यामध्ये आलेला आहे, बरोबर आहे. आता एप्रिलचा हप्ता आल्यानंतर आता तुम्हाला पुन्हा मेचा हप्ता येणार आहे. मेचा हप्ता पण तुमच्या खात्यात जमा होणार आहे. कधी जमा होईल तर बघा 11वा हप्ता हा तुम्हाला मेच्या शेवटच्या 2 आठवड्यांमध्ये येऊ शकतो. 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये मेचा जो हप्ता आहे तो जमा केला जाऊ शकतो. अशा पद्धतीची अपडेट आहे. कारण मेचा जो हप्ता आहे तो त्या ठिकाणी शेवटच्या आठवड्यात येऊ शकतो. कारण सुरुवातीच्या म्हणजे मेच्या सुरुवातीलाच या ठिकाणी एप्रिलचा हप्ता वाटप झाल्यामुळे तुमचा मेचा जो हप्ता आहे तो शेवटी येऊ शकतो. अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आहे. तर बघा संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. आता बघा 4 जणांवर कारवाई काय झालेली आहे, कशाची कारवाई ते पण आपण पाहूया. त्यानंतर बघा पुढची अतिशय जबरदस्त अपडेट आहे. पाहू शकता महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. या योजनेच्या नावाने बँक खाती उघडून ती विकली जात असल्याचे समोर आलेले असून या खात्यांचा वापर सायबर गुन्हे करण्यासाठी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे. आता बघा हा प्रकार काय नेमकं ते समजून घेऊया. तर बघा यामध्ये या प्रकरणी जुहू पोलिसांनी 4 जणांना अटक केलेली आहे. या फसवणुकीमुळे सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. तर बघा 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हे 4 आरोपी जे आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहेत. कशा संदर्भात तर एक लाडकी बहीण योजनेचे जे काही खाते ते उघडली जात आहेत आणि त्या खात्यांमध्ये सायबर गुन्हे जे ते घडून आणले जात आहेत. तर अशा पद्धतीची ह्या ठिकाणी चौकशी जी ती सखोल चौकशी सुरू करण्यात आलेली आहे आणि चौकशीनंतर आता त्या ठिकाणी समजणार आहेत. पण 4 जणांना सध्या तरी अटक करण्यात आली, म्हणजे 4 जणांवर सध्या तरी कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण आता ह्या ठिकाणी पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.